हॅलो एव्हरीवन. आज आपण कॅब डायरेक्टर बिल पेमेंट प्रोसेस पाहणार आहोत. तर याच्यामध्ये आपण स्टडी सेंटरचं लॉग इन करणार आहोत आणि आपण त्याच्यामध्ये बेनिफिशरी क्रिएशन, बेनिफिशरी मॅपिंग आणि कॅब डायरेक्टरचं बिल कसं बनवणार आहोत हे पाहणार आहोत. तर त्यासाठी आपण आधी स्टडी सेंटरचं लॉग इन करून घेऊया. स्टडी सेंटरचं लॉग इन केलं मी. जर 24-25च्या एक्झाम करता जर तुम्ही तुमचं कॉलेजचं ऑलरेडी लॉग इन बनवलं असेल तर तुम्हाला हा कॅब डायरेक्टर बिलचा ऑप्शन एक्झाम सेंटर पेमेंटच्या खाली दिसेल, कॅब डायरेक्टर पेमेंट. आणि जर तुमचं लॉग इन ऑलरेडी नसेल तर आम्ही तुम्हाला तुमचे लॉग इन मेलवरती पाठवू. जर कोणाला तुमचे लॉग इन मिळाले नसतील तर तुम्ही आमच्या सपोर्ट मेल आय डीवरती कॉन्टॅक्ट करू शकता. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी बेनिफिशरी क्रिएट करतोय. तर यासाठी मास्टर्समध्ये बेनिफिशरी युजर मास्टरमध्ये जाऊन आपण बेनिफिशरी क्रिएट करतोय. तर याच्यामध्ये प्लसवरती क्लिक करायचं आणि इथे आपले बेसिक डिटेल्स टाकून घ्यायचे. आणि इथे आपल्याला पॅन आणि बँक व्हेरिफिकेशन करायचं. त्यासाठी आपण व्हेरीफाय वरती क्लिक करतोय. इथं नेममध्ये आपलं जे पॅन कार्डवरती नाव असेल ते आपलं इथे नाव टाकायचं, सेम नाव तेच. इथे डेट ऑफ बर्थ टाकायची जी पॅन कार्डवरती असेल आणि व्हेरीफाय करायचं आहे. आपलं पॅन सक्सेसफुली व्हेरीफाय झालं. तसंच आपल्याला बँक अकाउंट ही व्हेरीफाय करायचं आहे. आपलं पॅन आणि बँक दोन्ही व्हेरीफाय झालं. आता आपण ही बेनिफिशरी सेव्ह करूयात. बेनिफिशरी आपली सक्सेसफुली क्रिएट झाली. आता आपण ही मॅप करूयात. तर त्यासाठी अ, इथे एक लिंक आहे, रिडायरेक्ट टू मॅपिंग पेज, याच्यावरती क्लिक करूयात. इथे आपण बेनिफिशरीमध्ये इथं आपण जी बेनिफिशरी क्रिएट केली ती आपण सर्च करू शकतो. बेनिफिशरी टाईपमध्ये तो बेनिफिशरी कुठल्या टाईपचा आहे ते आपण सिलेक्ट करणार आहोत. जर तो कॅब डायरेक्टर इंटरनल असेल म्हणजे तो बेनिफिशरी जर त्याच स्टडी सेंटरला बिलॉंग करत असेल तर तो कॅब डायरेक्टर इंटरनलमध्ये येईल. आणि आपण एक्झाम सिलेक्ट करतोय आणि हे आपण सेव्ह करतोय. हे बेनिफिशरी मॅप झाले. तर आपण दुसरी एखादी बेनिफिशरी मॅप करूया दुसऱ्या टाईप सोबत. कॅब डायरेक्टर एक्सटर्नल ही बेनिफिशरी टाईप म्हणजे जर दुसऱ्या स्टडी सेंटरला बिलॉंग करत असेल आणि त्याने जर दुसऱ्या स्टडी सेंटरला काम केलं असेल तर तो एक्सटर्नलमध्ये येईल तो बेनिफिशरी. कॅब डायरेक्टर एक्सटर्नलमध्ये. नंतर आपण एक्झाम सिलेक्ट करतोय. अजून एक बघूयात आपण. कॅब टेक्निकल असिस्टंट, एक्झाम सिलेक्ट करूयात आणि सेव्ह करतोय आपण. आपले बेनिफिशरी मॅप झाले. आता आपण बिल क्रिएट करूयात. तर याच्यामध्ये कॅब डायरेक्टर पेमेंट, न्यू कॅब डायरेक्टर बिल, याच्यामध्ये आपण एक्झाम सिलेक्ट करतोय. इथे डिस्क्रिप्शन टाकायचं. नंतर आपण ऍड अटेंडन्स वरती क्लिक करतोय. याच्यामध्ये आपण बेनिफिशरी सिलेक्ट करूयात आणि तो बेनिफिशरी आपण इंटरनलसाठी मॅप केला होता तर ते आपण टाईप पण सिलेक्ट करूया याचा. कॅम्प डायरेक्टर इंटरनल तो थोडा वेळ घेतो, थोडा 1-2 सेकंदाचा वेट करावा लागतो. नंतर आपण इथं सेशन चूज करणार आहे, म्हणजे कुठल्या डेटला त्याने किती स्क्रिप्ट चेक केल्या, कुठल्या डेटला त्याने कोणत्या कोणत्या डेटला त्याने काम केले, म्हणजे स्क्रिप्ट चेक केल्यात. आता मी 2 सेशन सिलेक्ट केलेत. आपण बिल सेव्ह करूयात. या बेनिफिटसाठी आपण एक बिल क्रिएट केलेलं आहे. तसंच आपण अजून एखादं बिल क्रिएट करूयात. कॅब टेक्निकल असिस्टंटसाठी इथे बिल डिस्क्रिप्शन टाकायचं. याच्यामध्ये तुम्ही बेनिफिशरी टाईप जो आहे ते पण टाकू शकता. याच्यामध्ये पण
तुम्ही कोणत्या डेटला स्क्रिप्ट चेक केले आहेत, ते तुम्ही सेशन चूज करू शकता इथे. बिल ऑटोमॅटिक सेव्ह होतं, सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर. आता आपण आपल्या बिलामध्ये दोन बेनिफिशरी ऍड केलेत. आपल्याला जर वाटलं काही चुकीचं आहे तर आपण हे मॉडीफाय पण करू शकतो. इथं ऍक्शन मध्ये मॉडीफायचं बटन आहे, त्याच्यावरती क्लिक करून आता आपण हे बिल सेव्ह करूयात. आपलं बिल हे डॅशबोर्ड वरती दिसेल पेंडिंग मोडमध्ये. जर तुम्हाला मॉडीफाय करायचं असेल तर तुम्ही मॉडीफाय वरती क्लिक करून मॉडीफाय करू शकता. आता आपल्याला हे बिल सबमिट करायचं आहे. जेव्हा तुम्ही हे बिल सबमिट कराल तेव्हाच हे बिल आरसीला दिसेल आणि नंतरच आरसी त्याच्यावरती पुढे प्रोसेस करेल. तर आपण हे बिल सबमिट करूयात. हे बिल आपण ओपन करून बघू शकतो, व्ह्यू बिल डिटेल्स मध्ये जाऊन. आपण कोणते सेशन चूज केले, काय सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. याच्या प्रिंटआउट सुद्धा आपण चेक करू शकतो, अटेंडन्स प्रिंट आणि बिल समरी प्रिंट.